नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना. गुड मॉर्निंग. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.2 ला सुरुवात करणार आहोत. yesterday we have learned about application of Pythagoras theorem and Apollonius theorem. Both theorems are very important for solving this practice set or also examples in problem set. Yesterday's lecture is very important lecture, and it is when you see one or more time, that time you easily understand all these theorems. What is mean by application of Pythagoras theorem, or how to use Pythagoras theorem in to find out the relation between side opposite to the acute angle and side opposite to the obtuse angle. Yesterday's lecture we have learned all this, and also we learn about Apollonius theorem. Depend on Apollonius theorem and these two applications, we have solved the practice set number 2.2. Now today we start practice set number 2.2. Before starting practice set 2.2, I revise the application of Pythagoras theorem. In this application we have learned two theorems and Apollonius theorem. या दोन theorem मध्ये application मध्ये आणि Apollonius theorem मध्ये आपण काय शिकलो हे रिवाइज करतो थोडंसं 1 मिनिटामध्ये, कारण त्याशिवाय तुम्हाला आजची प्रॅक्टिस सेट सोडवता येणार नाही. सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. मागचे लेक्चर ज्यांनी ऐकले नसतील त्यांनी सगळे लेक्चर मागचे ऐका. चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. ऍप्लिकेशन काय ते सांगतो पहा. ऍप्लिकेशन मध्ये काय होतं, हा एक ऍक्यूट अँगल होता, हा एक ऍक्यूट अँगल होता, काल आपण शिकलो होतो पहा. इन दिस ऍक्यूट अँगल पहा, फिगर थोडीशी खराब आली. ओके, दिस इज ऍक्यूट अँगल ए बी सी आणि सी इज द ऍक्यूट अँगल. काल काय शिकलो होतो आपण, इथे आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला होता. परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर महत्त्वाचं काय शिकलो होतो, पायथागोरस थेरम मध्ये काय असते, रिलेशन बिटवीन साइड ऑपोजिट टू द 90 डिग्री अँड अदर साइड आणि 90 डिग्रीच्या साइड मधलं रिलेशन दिलं असतं. आपल्याला यामध्ये काय शिकायचंय, सी हा ऍक्यूट अँगल आहे आणि ऍक्यूट अँगलच्या ऑपोजिट साइड कोणती आहे, ए बी. द साइड ऑपोजिट टू द ऍक्यूट अँगल अँड अदर टू साइड यामधलं रिलेशन आपण काल शिकलो. ऍक्यूट अँगलचं रिलेशन मी परत एकदा सांगतो काय होतं पहा. AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस काय होतं, 2 इंटू BC इंटू CD. 2 इंटू BC इंटू CD काय होतं, ऍक्यूट अँगलचं रिलेशन. ऑब्ट्यूज अँगलचं रिलेशन काय होतं पहा. एक ऑब्ट्यूज अँगल पाहिला होता आपण, अशा पद्धतीचा मी एक ऑब्ट्यूज अँगल काढला होता. इथे परपेंडिक्युलर ड्रॉन केला होता आणि दिस इज अँगल ए बी सी, दिस इज अँगल डी. आणि हा ऑब्ट्यूज अँगल आहे, बी हा ऑब्ट्यूज अँगल आहे. किंवा इथे काहीतरी मला वाटतं मी इथं सी नाव दिलं होतं पहा, सी आणि इथं बी. ओके, पहा आता ACB हा ऑब्ट्यूज अँगल आहे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन साइड ऑपोजिट टू द ऑब्ट्यूज अँगल अँड अदर टू साइड मध्ये आणि साइड ऑपोजिट टू द ऑब्ट्यूज अँगल यामध्ये काय रिलेशन शिकलो होतो पहा. AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. अब इथं BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. इथं प्लस घेतलं होतं आपण ऑब्ट्यूज अँगल मध्ये, काय घेतलं होतं, प्लस 2 इंटू BC इंटू CD. इथं फक्त मायनस, इथं फक्त प्लस असतो, 2 इंटू BC इंटू CD. पहा हे रिलेशन शिकलो होतो. या दोन रिलेशनच्या आधारे आपण अपोलोनियस थेरम शिकलो. अपोलोनियस थेरम काय होता, या दोन्हीची ऍडिंग केली होती. ऍडिंग केल्यानंतर काय झालं होतं पहा अपोलोनियस थेरम मध्ये. अपोलोनियस थेरम, if triangle ABC is one triangle, AD is a median of triangle ABC. AD काय, median आहे. अपोलोनियस थेरम काय शिकलो पहा, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू, अपोलोनियस थेरम व्यवस्थित लक्षात ठेवा, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AD स्क्वेअर प्लस 2BD स्क्वेअर प्लस 2BD स्क्वेअर.
हा थेरम शिकलो, अपोलोनियस थेरम आहे हा. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AD स्क्वेअर प्लस 2BD स्क्वेअर. हा अपोलोनियस थेरम आहे. And depend on this theorem we have started the practice set number 2.2. या 3 ऍप्लिकेशन वरती आपण प्रॅक्टिस सेट 2.2 ला सुरुवात करणार आहे. नाउ फर्स्ट एक्झाम्पल. In first example, in triangle PQR, point S is the midpoint of side QR. Point S is the midpoint of side QR. एकदा चेक करतो एक्झाम्पल. PQ is equal to 11, PR is equal to 17, PS is equal to 13 and find QR. QR find out करायची. पहा कसं सोडवणार आपण चेक करूया. PQR ट्रायंगल आहे. पॉइंट S is the midpoint of QR. फिगर काढू. दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपण अगोदर सुरुवातीला फिगर काढू. पहा एक ट्रायंगल PQR काढू. ओके, PQR आपण काढलं ट्रायंगल PQR. काय दिलंय पहा, पॉइंट S is the midpoint of side QR. या QR साइडचा पॉइंट S हा मिड पॉइंट आहे. मीन्स QS इज इक्वल टू SR. हे झालं QS आणि SR सारखे झाले, कारण S मिड पॉइंट दिलाय. QS आणि SR सारखे झाले. PQ इज इक्वल टू, इथं P नाव घेऊ. PQ इज इक्वल टू 11, PQ इज इक्वल टू 11, PR इज इक्वल टू 17, PR इज इक्वल टू 17, PS इज इक्वल टू 13. जॉइन PS मीडियन होईल पहा. ही मीडियन तयार झाली. हे 11 आहे, लक्षात ठेव. PS इज इक्वल टू 13. ही PS 13 आहे. फाइंड QR फाइंड आउट करायचे आपल्याला. लक्षात येते का पहा, हे 11 आहे. एकच मिनिट. ओके, in triangle PQR S is the midpoint of QR. Therefore PS काय झाली, मीडियन झाली. PQ 11 आहे, PR 17 आहे, PS 13 आहे and find QR find out करायची. How to find out? There is very easy to use only Apollonius theorem. Then we have write given information do in triangle PQR. In triangle PQR, S is the midpoint. S is the midpoint of QR. S काय midpoint आहे. Therefore काय, PS is a median. PS is a median. PS होईल median. Okay, median. Then given information काय पहा, PQ is equal to 11, PR is equal to 17, PS is equal to 13 and find QR find out करायची. इथं अपोलोनियस थेरम वापरू आपण. अपोलोनियस थेरम वरून काय निघेल, QS निघेल. QS निघाल्यानंतर QR QS च्या ट्वाइस आहे, ते आपण वापरू शकतो. Therefore by अपोलोनियस थेरम अपोलोनियस थेरम काय सांगतो पहा. बाय अपोलोनियस थेरम काय सांगतो, आताच अगोदर तुम्हाला सांगितलं आहे. PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. आता फक्त मी इथं AB आणि AC नाव होते, इथं फक्त PQ आणि PR आहे. सेम अपोलोनियस थेरम वापरा. बाय अपोलोनियस थेरम PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू काय, 2PS स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर. 2PS स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर. पहा डायरेक्ट अपोलोनियस थेरम यूज केला. लक्षात आला असेल तुमच्या. या अगोदर मी समजून सांगताना इथे AB AC असे नाव घेतले होती, तर AD होतं. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर असं म्हटलं होतं. AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. इथं नाव बदलले फक्त. PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2PS स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर. पुट द व्हॅल्यू पुट करा. PQ काय 11 स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. PR आहे 17 स्क्वेअर, ब्रॅकेट टाकू. ओके, 17 स्क्वेअर इज इक्वल टू 2 into PS आहे 13 स्क्वेअर प्लस QS माहित नाही 2 into QS स्क्वेअर. ओके, 11 चा स्क्वेअर सांगा. 11 चा स्क्वेअर. Therefore 1 to 1 121 प्लस 17 चा स्क्वेअर 289 is equal to 2 into 13 चा स्क्वेअर 169 plus
2 इंटू क्यू ए स्क्वेअर. मला वाटतं इथपर्यंत सगळ्यांना समजलंय. ऍडिशन करा, देअरफॉर ऍडिशन करा 9 आणि 1 10. ओके 410. 9 आणि 1 10 शून्य हातचा आला 1, 8 आणि 2 10 आणि 11 1 हातचा आला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4. 410 इज इक्वल टू मल्टिप्लाय करा 2 9 जा 18 कॅरी 1 2 6 जा 12 12 प्लस 1 13 कॅरी 1 2 1 जा 2 and 1 3. ओके 92 18 8 हातचा आला 1 बेसक 12 आणि 13 3 हातचा आला 1 3. ओके प्लस 2 इंटू क्यू ए स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशन थोडेसे व्यवस्थित करायचं. कॅल्क्युलेशन चुकलं साधी साधी गोष्ट असते. कॅल्क्युलेशन चुकलं की आपलं पूर्ण एक्झाम्पल कोलॅप्स होणार. ओके 410 मायनस 338. 410 मायनस 338 इज इक्वल टू काय 2 QS स्क्वेअर. 2 QS स्क्वेअर. मला वाटतं सगळ्यांना समजतंय. वजाबाकी करून घ्या. 410 मायनस 338 मायनस करा. 10 तून 8 गेले खाली राहिले 2. त्यानंतर इकडे गेला 10 तून 3 गेले 5 7 हातचा इथे 4 तून 4 गेले 0. ओके 72 उरले. 72 इज इक्वल टू 2 QS स्क्वेअर. ओके देन हे दोन इथं गुणिले तिकडे आल्यानंतर काय होते भागिले होते. देअरफॉर 72 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू QS स्क्वेअर. लक्षात आलं असेल 2 इज इन द मल्टिप्लिकेशन फॉर्म. व्हेन इट comes into left hand side it convert into division form. 2 3 जा 6 carry 1 12 2 6 जा 12. okay therefore 36 is equal to QS square. so याचं करून लिहायला therefore QS square is equal to 36 taking square root of both sides. दोन्ही बाजूचे स्क्वेअर रूट घेऊ. therefore QS is equal to काय येईल 6 येईल taking square root of both sides. QS किती आली 6 आले. आपल्याला काय विचारलंय QR फाइंड आउट करायचंय. नाउ QR इज इक्वल टू QS S हा मिड पॉइंट आहे. therefore QS इज इक्वल टू SR. QR काय होईल QS च्या दुप्पट होईल 2 into QS. QR इज इक्वल टू 2 into QS किती आली 6. therefore QR इज इक्वल टू 2 6 जा 12. as this line we find our answer. अशा पद्धतीने आपण आन्सर फाइंड आउट केले. काय केलं परत एकदा सांगतो आणि नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. इन ट्रायंगल PQR S is the midpoint of QR. this is our given information. therefore PS is a median. PS median झाली. PQ PR PS यांच्या लेंथ दिलेल्या आहेत. दिलेल्या फाइंड QR फाइंड आउट करायची. बाय अपोलोनीस थेरम वापरा. अपोलोनीस थेरम काय PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 2PS स्क्वेअर प्लस 2QS स्क्वेअर. 2QS स्क्वेअर वैल्यू पुट केला. PQ 11 चा स्क्वेअर 121 PR 17 70 चा स्क्वेअर 289 2 into 13 चा स्क्वेअर 169 प्लस 2 QS स्क्वेअर. कॅल्क्युलेशन योग्य करा. एडिशन करा. 410 आली याचा गुणाकार 338 आला. हे मायनस केलं 72 आलं. हे दोनने भाग दिला 636 and taking square root QS is equal to 6 आलं. QR is equal to QS च्या twice 2 into QS. therefore 2 into 6 is equal to 12. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपलं सोडवायचं झालेलं आहे. ज्यांना कोणाला लिहून घ्यायचे स्क्रीनशॉट काढून घ्या. देन वी सॉल्व द नेक्स्ट एक्झाम्पल. ओके नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे का. इन ट्रायंगल ABC AB is equal to 10. एक्झाम्पल लिहितो मी तुम्हाला लक्षात येईल पहा. AB is equal to 10. in triangle ABC AB is equal to 10. AC is equal to 7. AC is equal to 7. BC is equal to 9. Find the length of median. Median find out करायची. Drawn from median drawn पुढे केली पहा. median drawn from point C वरून from point C वरून median ड्रॉ केली to side AB.
टू साइड AB. पहा आपल्याला फिगर काढता आली पाहिजे, योग्य फिगर काढता आली तरच आपल्याला एक्झाम्पल सोडवता येईल. एक्झाम्पल काय पाहूया एकदा आपण. In triangle ABC, AB is equal to 10, AC is equal to 7, BC is equal to 9, BC is equal to 9. Okay. Find the length of median. Median find out करायची. Drawn from point C. Point C वरून median काढली. कुठं काढली? टू साइड AB. AB वरती काढली. आपण त्यानुसार फिगर काढू. ओके. ट्रायंगल काढून घेऊ. ट्रायंगल ABC. ओके. ट्रायंगल ABC. काय सांगितलं आपल्याला? AB वरती मीडियन काढली. AB वरती मीडियन काढली मग AB आपण खाली येऊ. कुठं लिहिला तरी काही फरक पडत नाही, आन्सर काही चुकत नाही, फक्त तुम्हाला अपोलोनियस थेरम वापरता आला पाहिजे योग्य. C वरून काढली म्हणून C वरती घेतला मी. असं काही नाही की वरती ठेवा, तुम्ही तुमच्या पद्धतीने फिगर काढू शकता. ओके. वी टेक द मीडियन, वी ड्रॉ द मीडियन. आपण मीडियन काढू इथं पहा. ओके. मीडियन काढले आपण. नाव द्या काहीतरी. M नाव दिलं. ओके. मीडियन CM फाइंड आउट करायचे. काय काय दिले आपण पाहूया. AB is equal to 10. ही टोटल AB लेंथ दिली पहा. ही टोटल AB लेंथ दिली 10. AC is equal to 7. AC is equal to 7. BC is equal to 9. BC is equal to 9. ओके. मला वाटतं चांगलं तुमच्या लक्षात आलंय. नाउ फाइंड आउट. काय फाइंड आउट करायची? मीडियन फाइंड आउट करायची. which drawn from point C to side AB. ही CM फाइंड आउट करायची. ओके. अपोलोनियस थेरम वापरण्यासाठी काय करावं लागेल पहा. AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू 2CM स्क्वेअर प्लस 2AM स्क्वेअर. AM माहिती का आपल्याला? AM माहित नाही. कशी फाइंड आउट करता येईल? AM AB माहिती आहे आणि AM आणि BM सारखे आहेत. मग जर AB 10 असेल तर AM फाइंड आउट करता येईल. किती येईल AM? 5 येईल. हे आपण सुरुवातीला लिहून घेऊ पहा. इन triangle ABC, in triangle ABC, CM is a median. CM is a median. CM median आहे. Therefore काय? AM is equal to BM. AM आणि BM सारखे होतील. AM is equal to AM काय होईल? AB चा हाफ होईल. AB upon 2. AB upon 2. AB माहिती आहे आपल्याला. AB किती आहे? 10 आहे. इथे लिहून घ्या एकदा. जे गिवन आहे ते लिहू आपण इथं. AB is equal to 10. AC is equal to 7. BC is equal to 9. पाहता आपण इथं AM फाइंड आउट करून घेऊ. AM is equal to AB किती आहे? 10 आहे. 10 upon 2. 10 upon 2. AM is equal to काय आली? 2 5 चा 10. AM आली 5. ओके. AM मिळाले आपल्याला. नाउ we use the Apollonius theorem. Apollonius theorem आपण यूज करू. by Apollonius theorem. by Apollonius theorem. by Apollonius theorem. Apollonius theorem यूज करा. AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर किंवा CA स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर कसंही घ्या, काही फरक पडत नाही. AC स्क्वेअर घ्या, CA स्क्वेअर घ्या. जे AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके. AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू काय? 2CM स्क्वेअर. 2CM स्क्वेअर प्लस 2AM स्क्वेअर. 2AM स्क्वेअर. हा अपोलोनियस थेरम आहे पहा. 2CM स्क्वेअर प्लस 2AM स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा. AC काय आहे? AC आहे 10. ओके. 10 स्क्वेअर प्लस BC काय? BC आहे 9. 9 चा स्क्वेअर इज इक्वल टू 2CM स्क्वेअर. 2CM स्क्वेअर प्लस 2 into AM स्क्वेअर. AM काय आला? 5 आला. ओके. 5 चा स्क्वेअर. देन फाइंड आउट द व्हॅल्यू. AC आहे 10. सॉरी AC 10 नाहीये. AC 7 आहे. पहा अशी जर गलती झाली तर ते सगळं पूर्ण एक्झाम्पल चुकणार. AC is equal to 7 आहे. AC 7 आहे. BC 9 आहे. BC 9 आहे. ओके. 2CM स्क्वेअर. AB 10 होतं, मी AB घेतलं होतं. ओके. 2CM स्क्वेअर प्लस 2 AM चेक करूया का? AM 5. ओके.
7 चा स्क्वेअर काय आला 49 प्लस 9 चा स्क्वेअर 81 इज इक्वल टू 2cm स्क्वेअर प्लस 2 इंटू 5 चा स्क्वेअर आला 25. ओके ऍडिशन करा देअरफॉर ऍडिशन करा 9 आणि 1 10 होईल कॅरी 1 होईल 9 आणि 10 शून्य होईल हातचा आला 1 8 आणि 4 12 हातचा आलेले 13 130 इज इक्वल टू 2cm स्क्वेअर प्लस 25 टू द 50 हे प्लस 50 आहे इकडे आल्यानंतर काय होतील मायनस होतील मी या ठिकाणी लिहितो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल पण ओके पाहूया आपण काय होतंय प्लस 50 इकडे आल्यानंतर मायनस होणार आहे देअरफॉर 130 मायनस 50 इज इक्वल टू 2cm स्क्वेअर 2cm स्क्वेअर समजले का पहा प्लस 50 इकडे आले मायनस 50 झाले 130 मधून 50 गेले देअरफॉर काय उरले 80 इज इक्वल टू 2cm स्क्वेअर मग हे 2 इथं मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये तिकडे आलो काय होते डिवायडेशन फॉर्म मध्ये देअरफॉर सो इथं करून लिहितो cm स्क्वेअर इज इक्वल टू 80 डिवाइडेड बाय 2 देअरफॉर cm स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं पहा 2 4 जा 8 40 आलं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड स्क्वेअर रूट घेऊ cm इज इक्वल टू अंडर रूट 40 ला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये काय कसं लिहू शकता cm इज इक्वल टू अंडर रूट 4 into 10 देअरफॉर cm इज इक्वल टू या 4 चा स्क्वेअर रूट काय आहे 2 अंडर रूट 10 दिस इज आवर आन्सर 2 अंडर रूट 10 देअरफॉर काय विचारले फाइंड द मीडियन ऑफ द ट्रायंगल पाहिजे लिहा एकदा मीडियन ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू मीडियन ऑफ ट्रायंगल काय आहे 2 अंडर रूट 10 2 अंडर रूट 10 अशा पद्धतीने आन्सर फाइंड आउट करू शकता काही अवघड नाही अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फाइंड आउट करून दिलेले नक्कीच कोणाची काय अडचण उरणार नाही या पद्धतीने मी सांगतोय पहा इन ट्रायंगल एबीसी एबी एसी आणि बीसी दिलं होतं एबी टोटल दिली होती 10 एसी 7 होती आणि बीसी 9 होती मी त्यावरून एएम फाइंड आउट करून घेतली एएम काय होती एएम इज इक्वल टू 1 हाफ एबी एबी चा हाफ होती एबी चा हाफ एबी 10 आहे 10 चा हाफ केली 5 आली इथं 2a पार्ट 2 लक्षात येत नसेल तर इथं 2 आहे ओके am इज इक्वल टू 5 आले बाय अपोलोनेस थेरम यूज केला ac स्क्वेअर इज ac स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर ac स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर इज इक्वल टू 2cm स्क्वेअर प्लस 2am स्क्वेअर cm चा स्क्वेअर आपण व्हॅल्यू पुट केले ac ची व्हॅल्यू पुट केली 7 bc ची 9 पुट केली 2cm स्क्वेअर प्लस 2am ची व्हॅल्यू पुट केली 5 7 चा स्क्वेअर 49 9 चा स्क्वेअर 81 2cm स्क्वेअर प्लस 2 into 25 एडिशन केली 130 आली हे 50 मायनस केले 80 आले 80 ला हे 2 ने डिवाइड केलं 40 आले आणि त्याचं स्क्वेअर रूट 2 अंडर रूट 10 आलं लक्षात आलं असेल सगळ्यांच्या नाउ वी सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करणार आहेत आपण ज्यांना कोणाला लिहून घ्यायचे ते स्क्रीनशॉट काढू शकता क्वेश्चन नंबर 3 पाहून घ्या एकदा तुमच्या पुस्तकामध्ये पहा एकदा मी फिगर काढतो ट्रायंगल PQR आहे ट्रायंगल PQR ओके दिस इज ट्रायंगल PQ and R मीडियन काय दिली पहा PS is the median okay PS is the median of PQR means QS is equal to SR होईल त्यानंतर काय दिले पहा PT perpendicular to QR PT ओके हे PT आहे PT perpendicular to QR दिले फाइंड आउट काय करायचं प्रूव्ह करायचं इथं फाइंड आउट नाही करायला आपल्याला प्रूव्ह करायचंय काय प्रूव्ह करायचंय पाहू आपण ओके इन ट्रायंगल PQR इथे एक्झाम्पल लिहितो मी इन ट्रायंगल PQR
PS is a median. PS is a median. ओके, आणखी काय दिले? PT perpendicular to QR. PT perpendicular आहे. PT perpendicular to QR. Then prove that. Prove काय करायचंय बा? Prove काय करायचं ते सांगतो. First prove काय करायचंय? PR square is equal to PS square plus QR into ST. QR into ST plus QR divided by 2 bracket square. हे प्रूव्ह करायचंय. आणि सेकंड प्रूव्ह काय करायचंय पहा? सेकंड प्रूव्ह करायचं PQ square is equal to PS square minus QR into ST plus QR divided by 2 bracket square. हे प्रूव्ह करायचंय. दिसताना फार वेगळे एक्झाम्पल दिसतंय, पण काही अवघड नाही, अतिशय सोपे. सोडवल्यानंतर तुम्ही म्हणता अतिशय सर चांगलं सांगितलं, आम्हाला एकदम परफेक्ट समजलेलं आहे. एक 2 मिनिटांमध्ये तुम्हाला परफेक्ट समजेल. हा काय सांगितलंय? PR square is equal to PS square plus QR into ST plus QR divided by 2 bracket square. इथं काय दिलंय? PQ square is equal to सेम आहे. इथं PR square आहे, इथं PQ square आहे. इथं PS square आहे, इथं PS square आहे. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. QR into ST QR divided by 2 bracket square. ओके, आता अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. कसं थोडंसं पास सॉल्व करतोय मी. इन ट्रायंगल PQR PS is a median. ओके, PS is a median. PS is a median. आता PS median घेतली आपण. ही PS median घेतल्यानंतर एक मला सांगा, हा अँगल काय रे? हा ऑब्ट्यूज अँगल आहे. काय? ऑब्ट्यूज अँगल. आणि हा इकडच्या बाजूचा जर पाहिला तर हा काय होईल? हा ॲक्यूट अँगल होईल. PSR ऑब्ट्यूज अँगल होईल आणि PSQ हा काय होईल? ॲक्यूट अँगल होईल. काल जे थेरम यूज केले ना, तेच थेरम यूज करायचे. त्याच्या अगोदर फक्त मला हे लिहायचे QS आणि SR इक्वल आहे. इन ट्रायंगल PQR PS इज अ मीडियन. PS मीडियन आहे. Therefore QS इज इक्वल टू काय होईल? SR. Therefore QS is equal to SR. इथपर्यंत कोणाला काय अडचण? S मिड पॉइंट हे मीडियन असल्यामुळे QS is equal to SR is equal to हे QS आणि SR हे QR चे अर्धे आहेत का? पहा, हे QS आणि हे SR कोणाचे अर्धे आहेत? या QR चे अर्धे आहेत. इट इज द हाफ ऑफ द QR. हे QR चे हाफ आहे. Therefore इथे मी लिहितो QR divided by 2. QS is equal to SR is equal to QR divided by 2. QS is equal to SR कारण ते PS मीडियन आहे आणि QR चे हाफ आहे. QR चे हाफ आहे. QS आणि SR सारखेच, म्हणजे हे QR चे हाफ आहे. QR divided by 2. इथपर्यंत तुम्हाला मला वाटतं समजलं असेल. देन पाहू आता. Therefore in triangle now in triangle PSR मध्ये angle PSR is an obtuse angle. पण सुरुवातीला आपल्याला काय फाइंड आउट करायचे होते? ऑब्ट्यूज अँगल. PSR काय? ऑब्ट्यूज अँगल. बाय ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थ्योरम हा ऑब्ट्यूज अँगल आहे, लक्षात ठेवा. हा PSR ऑब्ट्यूज अँगल. PSR ऑब्ट्यूज अँगल मी इथे लिहिलं. इन ट्रायंगल PSR अँगल PSR इज अ ऑब्ट्यूज अँगल. एकदा ऑब्ट्यूज अँगल कळला की आपण ऑब्ट्यूज अँगलचा काल जो मी तुम्हाला ऍप्लिकेशन शिकवलं ते यूज करणार आहे. बाय ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थ्योरम इथे लिहितो मी. बाय ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थ्योरम. काय शिकलो होतो? तो ऍप्लिकेशन मला सांगा. ऑब्ट्यूज अँगलच्या समोरची साइड PR स्क्वेअर इज इक्वल टू काय ऍप्लिकेशन होतं पहा? PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर. PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर प्लस 2 into काय? SR into ST.
एस आर इंटू 2 एस आर इंटू एस टी. ऍप्लिकेशन समजून घ्या. काल मी तुम्हाला अशा पद्धतीने हा ऑप्टिक अँगल काढून दाखवला होता. हा ए, हा सी, हा बी, इथं परपेंडिक्युलर काढला होता, इथं परपेंडिक्युलर तयार झाला होता डी. काय सांगितलं होतं ऑप्टिक अँगलचं ऍप्लिकेशन सांगितलं होतं AB स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. मागं पुढे काय फरक पडत नाही. AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस 2 इंटू BC इंटू CD, BC इंटू CD. हे ऍप्लिकेशन काल शिकवलं होतं. तुमच्या लक्षात येण्यासाठी मी रिपीट केलं. तेच इथं लिहिलं PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर. PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर 2 इंटू SR इंटू ST, 2 इंटू SR इंटू ST. मला वाटतं चांगल्यापैकी समजलं असेल. आता नाव पाहूयात आपण काय गरज आहे आपल्याला. ओके, PR स्क्वेअर इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचंय बा, PS स्क्वेअर, हे PS स्क्वेअर ऍज इट इज PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर. पण SR म्हणजे काय, SR म्हणजेच काय QR अपॉन 2. SR म्हणजेच काय QR अपॉन 2. इथं SR च्या जागेवर QR अपॉन 2 टाकू. QR अपॉन 2 इथं स्क्वेअर आहे, ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, प्लस 2 इंटू SR. SR म्हणजेच काय QR अपॉन 2. QR अपॉन 2 इंटू हे ST ऍज इट इज, ST ऍज इट इज. हे 2 काय झाले, कॅन्सल झाले. आता पाहिलं का आपला आन्सर आता झालं. 2 स्टेप मध्ये उत्तर संपलं आपलं. PR स्क्वेअर इज इक्वल टू हे PS स्क्वेअर ऍज इट इज, PS स्क्वेअर ऍज इट इज प्लस हे QR इंटू ST अगोदर आहे, इथं तुम्ही अगोदर लिहितो QR इंटू ST, QR इंटू ST प्लस हे QR डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर, QR डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. अशा पद्धतीनं आन्सर आपलं झालेलं आहे. 2 स्टेप मध्ये उत्तर आलंय फक्त. मला वाटतं तुम्हाला चांगल्यापैकी समजलं. इन ट्रायंगल PSR मध्ये PSR इज द ऑप्टिक अँगल. बाय ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम वापरला आपण. PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर, PS आणि SR स्क्वेअर प्लस 2 इंटू SR इंटू ST, 2 इंटू SR इंटू ST. हे SR ची व्हॅल्यू फक्त काय पुट केली, QR डिवाइडेड बाय 2. का QR डिवाइडेड बाय 2 आली तिथं मी स्पष्टीकरण दिले, तिथं बोल देत नाही आता. QR डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर, हे 2 ऍज इट इज. SR ची किंमत परत एकदा QR डिवाइडेड बाय 2 टाकली इंटू ST. 2 कॅन्सल झाले आणि हे QR इंटू ST फक्त मी अगोदर घेतले, QR डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर नंतर घेतले, प्रूव्ह झालं. ओके, फर्स्ट प्रूव्ह झालं. हे दियर. आता सेकंड आपण प्रूव्ह करणार आहेत पहा. सेकंड कसं प्रूव्ह करतोय आपण पाहूया. आता PQ स्क्वेअर, ही PQ घ्यायची आपल्याला. हा PSQ काय दाखवायचा, ॲक्यूट अँगल दाखवायचा. आपण दाखवूया कसा ॲक्यूट अँगल येतो तो पाहू. इन ट्रायंगल PSQ, नाउ इन ट्रायंगल PSQ angle PSQ is acute angle. Okay, acute angle. हा acute angle है PSQ by using Pythagoras theorem. By application of Pythagoras theorem. By application of Pythagoras theorem. हा ऍप्लिकेशन काल शिकवलं मी तुम्हाला. कालचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर काहीच लक्षात येणार नाही. ऍप्लिकेशन पायथागोरस थेरमचं ऍप्लिकेशन पाय का ॲक्यूट अँगल काल शिकवलं होतं. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर, PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर. ओके, PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर माइनस 2 इंटू QS इंटू ST, 2 इंटू QS इंटू ST. समजलंय का पहा. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर अँड माइनस 2 इंटू QS इंटू ST. काल शिकवलं होतं, कालचं पाहून घ्या एकदा. PQ स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला प्रूव्ह करायचंय काय पहा. PQ स्क्वेअर इज इक्वल टू आपण इकडे पाहत जाऊ एकदा आपल्याला काय प्रूव्ह करायचंय. ओके, वेगळ्या पेनाने लिहितो, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर ऍज इट इज आहे. PS स्क्वेअर इथं मायनस आहे आणि QR इंटू ST
या स्टेपला आपण असं घेऊ, QH च्या जागेवर काय पाहिजे मला, QS म्हणजेच QR अपॉन 2A. पहिला आता SR इज इक्वल टू QR अपॉन 2 घेतली तर QH ची किंमत काय घ्यायची, QR अपॉन 2. मग आपण QH ची किंमत घेऊ, QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू, परत एकदा QS इज इक्वल टू काय घ्यायची, QR अपॉन 2 इंटू QH ची व्हॅल्यू पुट करा, QR अपॉन 2 इंटू ST, हे 2 काय झाले, कॅन्सल झाले. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर, हे अगोदर लेटर मायनस QR इंटू ST, QR इंटू ST प्लस ही राहिलेली टर्म QR डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. मला वाटतं चांगल्या पद्धतीने दोन्ही समजले असते, दोन्ही प्रूव्ह करून दिलेले आहे आम्ही. इन ट्रायंगल PQR, PS इज अ मीडियन, PS मीडियन घेतली, QS इज इक्वल टू SR इज इक्वल टू QR अपॉन 2 घेतलं, QR अपॉन 2. PSR मध्ये PSR ऑब्ट्यूज अँगल घेतला आणि ऍप्लिकेशन वापरलं. ऍप्लिकेशन वापरल्यानंतर फक्त काय केलंय, या SR च्या जागेवर QR अपॉन 2 घेतली, QR अपॉन 2. इथं पण SR च्या जागेवर QR अपॉन 2 घेतली, 2 कॅन्सल झाले, QR इंटू ST ऍज इट इज, QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज. इथं पण तेच केलंय, ते QH च्या जागेवर QH च्या जागेवर QR अपॉन 2 घेतली, QR अपॉन 2. इथं पण QH च्या जागेवर QR अपॉन 2 घेतली, 2 कॅन्सल, QR इंटू ST अगोदर घेतलं, QR अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. अशा पद्धतीनं एक्झाम्पल प्रूव्ह झालेले, अतिशय सोपे आहेत पहा, काही अवघड नाही. देन वी सॉल्व द नेक्स्ट एक्झाम्पल. ज्यांना लिहून घ्यायचे ते लिहून घ्या, काही अवघड नाही. स्क्रीनशॉट काढा, लिहून घ्या म्हणजे स्क्रीनशॉट काढा असं. ओके, देन क्वेश्चन नंबर 4. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 4 सोडवणार आहे पहा. क्वेश्चन 4 काय, फिगर दिलेली, फिगर काढून घेतो. इन ट्रायंगल ABC AM इज अ मीडियन. ओके, इन ट्रायंगल ABC ABC and AM is a median, means BM is equal to CM, while BM is equal to CM. M is the midpoint of side BC. पुढे काय दिले पहा, if AB square plus AC square, एक्झाम्पल नंबर 4 आहे, प्रॅक्टिस आहे 2.2 चाललेला आहे आपला. AB square plus BC square is equal to 290 centimeter square. This is our given information. AM is equal to A आणि फाइंड BC फाइंड आउट करायची, BC फाइंड आउट करायची, की टोटल BC फाइंड आउट करायची. दिले काय पहा, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर असेल. ओके, AC से तेच मला असं काही शक्य नाही, कारण इथं जर BC असेल तर आपण अपोलोनीज थेरम वापरू शकत नाही. लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे, एक्झाम्पल जर काही लिहिण्यात चुकलं तर पहा, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, मी BC लिहिलं होतं, हे शक्य नाही अपोलोनीज थेरम नुसार. आपल्या लक्षात आलं, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 290. AM 8 आहे, AM 8 आहे. फाइंड BC फाइंड आउट करायची. BC फाइंड आउट करण्यासाठी सुरुवातीला आपण काय फाइंड आउट करणार आहे, BM, आणि BM फाइंड आउट झालं की आपल्याला काय फाइंड आउट करता येईल, BC फाइंड आउट करता येईल. अपोलोनीज थेरमने BM फाइंड आउट झालं की BC इज इक्वल टू BM. देन यूज द अपोलोनीज थेरम आपण यूज करू. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC AM is a median. AM काय, मीडियन आहे. बाय अपोलोनियस थेरम, बाय अपोलोनियस थेरम, अपोलोनियस थेरम यूज करू आपण. काय अपोलोनियस थेरम, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, बाय AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर, 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. अपोलोनियस थेरम लक्षात आला का पहा, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर दिलेली व्हॅल्यू किती दिली, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर 290. पुट करायचं. Therefore 290 is equal to 2 into AM पण दिली, AM दिली 8, 2 into 8 चा स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. लक्षात आला असेल तुमच्या. Therefore
290 is equal to 2 into 8 चा square 68 plus 2 bm square. Therefore 290 is equal to 2 4 जा 8 2 6 जा 12. ओके, 2 चौक 8 2 चौकोन 12 प्लस 2 bm स्क्वेअर. लक्षात आलं असेल. ते 128 इथं प्लस इथे इकडे आल्यानंतर काय होतील, मायनस होतील. 290 मायनस 128 इज इक्वल टू 2 bm स्क्वेअर. वजाबाकी करा. 290 मधून 128 मायनस करा. हे काय तर शून्यातून 8 जात नाही. 10 मधून 8 गेले 2, 8 मधून 2 गेले 6, 2 1 गेला 1. ओके, 162 आलं. Therefore 162 is equal to 2 bm square. हे 2 इथं मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये, काय होईल इकडे आल्यानंतर डिव्हायडेशन फॉर्म मध्ये येतील. Therefore 162 divided by 2 is equal to काय, bm square. bm square. Therefore 2 8 जा 16, 2 1 जा 2. Therefore 81 is equal to bm square. Taking square root of both sides चा square root घ्या. 9 is equal to bm. Therefore bm is equal to 9 सेंटीमीटर अल्फा. तुम्हाला सेंटीमीटर कुठून काढले, इथं सेंटीमीटर स्क्वेअर दिलं होतं, मग bm आलं 9 सेंटीमीटर. फाइंड आउट काय करायची, bc फाइंड आउट करायची. नाउ bc is equal to 2 into bm. 2 into bm. Therefore BC is equal to 2 into bm आहे 9. Therefore BC is equal to 9 to the 18 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं आपण BC फाइंड आउट केली. अपोलोनेस थेरम वापरला. व्हेरी इझी, खूप सोपं आहे. पा AM मीडियन घेतली. अपोलोनेस थेरम वापरला. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. आणि बीएम फाइंड आउट केलं. बीएम फाइंड आउट केल्यानंतर बीसी फाइंड आउट करणं सोपं आहे. अतिशय सोप्या पद्धतीने मी सोडून दिले. देन वी सॉल्व द लास्ट एक्झाम्पल. आता आपण लास्ट एक्झाम्पल घेणार आहे. पहा लास्ट एक्झाम्पल हॉट क्वेश्चन आहे. हॉट क्वेश्चन मीन्स हायर ऑर्डर ऑफ थिंकिंग. तिथे तुम्हाला थोडासा जास्त विचार करावा लागतो हॉट क्वेश्चन सोडवायला. हायर ऑर्डर ऑफ थिंकिंग, दिस इज हॉट क्वेश्चन. आणि हॉट क्वेश्चन सोडवायचा असेल तर तुम्हाला थोडासा जास्त विचार करावा लागेल. म्हणून पण क्वेश्चन जरी हॉट असला तरी आपण साध्या पद्धतीने सोडवणार आहे. तुम्हाला सगळ्याला समजेल याच पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. सुरुवातीला मी फिगर काढतो. फाइंड आउट द ड्रॉ द फिगर. रेक्टेंगल PQRS काढायचा आहे. रेक्टेंगल काढायचा आहे. ओके, this is rectangle PQRS. हा फिगर काढण्यामध्ये थोडीशी माझ्याकडून गडबड होऊ शकते, काही अडचण नाही. PQRS. This is the rectangle. Then ती कंस्ट्रक्शन आहे. AB कंस्ट्रक्शन करायला सांगितले. खाली तुम्हाला हिंट दिली आहे शोन इन द फिगर. ड्रॉ सेगमेंट AB पॅरलल टू SR. या SR ला AB ही पॅरलल काढायची. ठीक आहे, काही हरकत नाही. फिगर आपण काढून घेऊया. हा फिगर काढण्यामध्ये थोडीशी गडबड होत आहे, काही हरकत नाही. फिगर मी पुसतो आणि या ठिकाणी हे जॉईन करतो. ओके, दिस इज द पॉइंट T. हा पॉइंट T आहे. देन ड्रॉ AB पॅरलल टू SR. AB पॅरलल काढायची SR ला. दिस इज आवर कंस्ट्रक्शन A and he, this is B. ओके, फिगर जमली चांगली. नाउ गिव्हन काय दिले पाहू आपण. गिव्हन इन्फॉर्मेशन काय आहे. गिव्हन इथे लिहितो मी. गिव्हन काय पहा. इन ट्रायंगल
point T is in the interior of rectangle PQRS, means PQRS is a rectangle दिला हा P इथं पहा PQRS is a rectangle. Okay, quadrilateral PQRS is a rectangle. This is our given information. PQRS rectangle आहे. After that प्रूव्ह काय करायचं आहे पहा, टू प्रूव्ह काय करायचंय मला पहा, प्रूव्ह करायचंय TP स्क्वेअर इज इक्वल टू TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर. ओके, TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. ओके, TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. आणि कन्स्ट्रक्शन काय केलं ते पाहू आपण आता. कंस्ट्रक्शन काय केले मी, कंस्ट्रक्शन आवाज कमी कर सही. कंस्ट्रक्शन काय केले पहा, AB ड्रॉ AB पॅरलल टू SR, AB पॅरलल टू सेगमेंट SR. प्रूफ पाहायचं प्रूफ कसं करणार आहे आपण आता. थोडंसं बारकाईने लक्ष द्यावं लागेल. हे एक्झाम्पल थोडंसं बारकाईने तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. पहा, PQRS is a rectangle, PQRS is a rectangle. एकदा फक्त कन्फर्म करतो एक्झाम्पल. TS square is equal to TQ square. TS square is plus TQ square is equal to TP square plus TR square. TP square plus TR square. व्हॉट क्वेश्चन आहे, थोडंसं बारकाईने लक्ष द्यावं लागेल, थोडंसं व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. आणि ठीक आहे, आपण सोडवूया. PQRS is a rectangle. PQRS रेक्टँगल दिलाय. प्रूफ मध्ये मी लिहितो पहा, quadrilateral PQRS is a rectangle. Okay, PQRS is a rectangle. Therefore PQ parallel to काय होईल, SR. Okay, PQ parallel to SR. काय होईल PQ parallel to SR? Opposite side of the rectangle are parallel. मग PQ parallel to SR. AB parallel to SR. AB parallel to SR. AB सुद्धा कोणाला पॅरलल, SR ला. हे कशावरून, कंस्ट्रक्शन. हे कशावरून कळलं, हे कंस्ट्रक्शन वरून कळलं. हे कशावरून कळलं, ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. पण मला जागा भरपूर लागणार आहे एक्झाम्पल सोडवायला, मी जास्त जागा गुंतवत नाही. PQ पॅरलल टू SR, PQ पॅरलल टू SR, AB पॅरलल टू SR. AB पॅरलल टू SR काय, कंस्ट्रक्शन. AB पॅरलल टू SR कंस्ट्रक्शन. मग ह्या दोन साइड काय झाल्या, पॅरलल. AS पॅरलल टू BR. पहा, AS पॅरलल टू BR. काय AS पॅरलल टू BR होईल, कारण PS पॅरलल टू QR आहे. इथे लिहितो मी याचा पहा, PS पॅरलल टू QR. PS पॅरलल टू QR. या दोन्हीचे पण रिझन काय आहे, ऑपोजिट साइड ऑफ रेक्टँगल. PS पॅरलल टू QR, PS पॅरलल टू QR आणि PQ पॅरलल टू SR. PQ पॅरलल टू SR. त्याचं कारण काय, ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आहे त्या. AB पॅरलल टू SR, AB पॅरलल टू SR हे काय, कंस्ट्रक्शन आहे. AS पॅरलल टू BR, AS पॅरलल टू BR. का, PAS and QBR हे कोलिनियर आहेत. इथे लिहू आपण, PAS हे कोलिनियर आहेत आणि QBR हे कोलिनियर आहेत. QBR हे कोलिनियर आहेत. Therefore AS parallel to BR आलं, AS parallel to BR. Angle ASR, angle ASR सांगा तुम्ही. Angle ASR is equal to ASR किती होईल, 90 डिग्री. Because का 90, because this angle of rectangle. हा रेक्टँगलचा अँगल आहे, रेक्टँगलचे अँगल सगळे 90 डिग्री असतील. अँगल ऑफ रेक्टँगल, हा रेक्टँगलचा अँगल आहे. तर ASR 90 असेल, हा ASR जर 90 असेल, AB पॅरलल SR आहे. AB पॅरलल SR आणि AS काय आहे त्यांची, ट्रान्सव्हर्सल आहे. पहा, AB पॅरलल SR, AS काय, ट्रान्सव्हर्सल. मग इंटेरियर अँगल किती असते, द सम ऑफ मेजर ऑफ इंटेरियर अँगल 180 डिग्री. हा जर 90 असेल तर हा सुद्धा किती झाला, 90 झाला. हा R 90 असेल तर हा सुद्धा काय झाला, 90 झाला. पहा, ASR is equal to 90 डिग्री. Therefore काय, SAB is equal to also 90 डिग्री झाला.
एसीबी सुद्धा 90 डिग्री झाला. एसएबी 90 डिग्री झाला. नंतर एबीआर सुद्धा काय झालं मग 90 डिग्री झाला. अँगल ए बी आर इज इक्वल टू 90 डिग्री. आणि बीआरएस सुद्धा काय झालं अँगल बी आर एस इज इक्वल टू 90 डिग्री. मग यावरून देअरफोर काय झालं मग ए बी आर एस हा रेक्टँगल तयार झाला. काय रेक्टँगल तयार झाला? कारण सगळे अँगल काय झाले, सगळेचे सगळे अँगल 90 डिग्री झाले. सगळे अँगल 90 डिग्री आहेत. AB पॅरलल टू SR आहे, AS पॅरलल टू BR आहे. देअरफोर ABRS क्वाड्रिलॅटरल ABRS समजून घ्या. ABRS इज अ रेक्टँगल. ABRS काय झाला? रेक्टँगल झाला पहा. ABRS इज अ रेक्टँगल. मग ABRS रेक्टँगल झाल्यानंतर रेक्टँगलच्या ऑपोजिट साइड काय असतात? इक्वल असतात. देअरफोर AS इज इक्वल टू काय होईल? BR. AS इज इक्वल टू BR. आणि सिमिलरली याला आपण इक्वेशन 1 नाव देऊ. याला 1 नाव देऊ. AS इज इक्वल टू BR. हे सगळं कशासाठी केलंय? हे वरचं सगळं कशासाठी केलंय? तर AS इज इक्वल टू मला BR दाखवायचंय आणि PA इज इक्वल टू QB दाखवायचंय. हे सगळं आतापर्यंत सोडवलंय आपण. ते PA इज इक्वल टू QB आणि AS इज इक्वल टू BR दाखवण्यासाठी केलं. ते इक्वल टू दाखवण्यासाठी मी काय केलं? ABRS हा रेक्टँगल दाखवला. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट ABQP जसा हा रेक्टँगल दाखवला तसं वरचा सुद्धा मी रेक्टँगल दाखवू शकतो सिमिलरली. आणि मग PA इज इक्वल टू QB प्रूव्ह होईल. ते प्रूव्ह करण्याची गरज नाही तर लिहू शकतो आपण. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट similarly we can prove PA is equal to QB. PA is equal to QB and this is equation 2. याला आपण equation 2 नाव देऊ. याला equation 2 नाव दिलं मी. काय आलं? AS is equal to BR आलं. AS is equal to BR आलं आणि PA is equal to QB आलं. PA is equal to QB आलं. इथपर्यंत जर समजलं असेल तर पुढचा पार्ट अतिशय सोपा आहे पहा. अतिशय चांगल्या पद्धतीने सांगतो. काय करायचं आपल्याला? प्रूव्ह काय करायचं तर त्याच्याकडे वळू आपण. TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर. TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. आता लक्षात घ्या TS काय? TS कोणाचा हायपोटेन्यूस आहे? TS कोणाचा हायपोटेन्यूस आहे? इन ट्रायंगल SAT. इन ट्रायंगल SAT अँगल SAT इज इक्वल टू 90 डिग्री आणि TS काय होईल त्याचा? हायपोटेन्यूस होईल. ओके आपण यूज करू प्रॉपर्टी. आता एकदा TS हायपोटेन्यूस घ्यायचा, एकदा TQ हायपोटेन्यूस घ्यायचा, एकदा TP हायपोटेन्यूस घ्यायचा आणि एकदा TR हायपोटेन्यूस घ्यायचा. चार इथं आपल्याला फॉर्म्युले लिहायचे आहेत. आपल्याला लिहूया आपण. काय अवघड नाही. इन ट्रायंगल angle SAT is equal to 90 degree. SAT 90 degree. Therefore by Pythagoras theorem आता पायथागोरस थेरम यूज करू. काय येईल पहा? TS स्क्वेअर इज इक्वल टू TS स्क्वेअर प्लस SA स्क्वेअर किंवा AS स्क्वेअर. TS स्क्वेअर प्लस SA स्क्वेअर. लक्षात येते का? घ्या पहा एकदा. इन ट्रायंगल SAT मध्ये हायपोटेन्यूस काय? TS स्क्वेअर इज इक्वल टू TS स्क्वेअर प्लस SA स्क्वेअर. लक्षात आलं असेल. दिस इज द इक्वेशन 3 नाव देऊ याला. इक्वेशन 1 2 झालं 3. आता TS स्क्वेअर मिळालं. आता काय घ्यायचं? TQ स्क्वेअर. हा TQ स्क्वेअर कोणाचा हायपोटेन्यूस आहे? इन ट्रायंगल TBQ. पाहूया आपण. इन ट्रायंगल वेगळ्या रंगाने लिहितो तुम्हाला कळायला पाहिजे. इन ट्रायंगल TBQ ट्रायंगल TBQ मध्ये पहा अँगल TBQ इज इक्वल टू 90 डिग्री. TBQ काय होईल? 90 होईल. TBQ 90 जर झाला बाय पायथागोरस थेरम बाय PT लिहितो मी. बाय पायथागोरस थेरम TQ स्क्वेअर इज इक्वल टू TB स्क्वेअर प्लस QB स्क्वेअर. ओके.
टीबी स्क्वेअर प्लस क्यूबी स्क्वेअर लक्षात आलं असेल. टीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू टीबी स्क्वेअर प्लस क्यूबी स्क्वेअर. काय अवघड नाही. दिस इज इक्वेशन 4. याला इक्वेशन 4 नाव देतो. देन ऍडिंग इक्वेशन 3 and 4. 3 and 4 ची ऍड करा. काय ऍड करायची तर टीएस स्क्वेअर प्लस टीक्यू स्क्वेअर. टीएस स्क्वेअर प्लस टीक्यू स्क्वेअर घ्यायचं. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. 3 आणि 4 ची ऍडिंग करू. काय येते पाहू आपण. टीएस स्क्वेअर प्लस टीक्यू स्क्वेअर. टीएस स्क्वेअर प्लस टीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय पहा टीएस स्क्वेअर प्लस एसएस स्क्वेअर प्लस टीबी स्क्वेअर प्लस क्यूबी स्क्वेअर. लक्षात आलं का पहा. टीएस स्क्वेअर प्लस एसएस स्क्वेअर, टीएस स्क्वेअर प्लस एसएस स्क्वेअर, टीबी स्क्वेअर प्लस क्यूबी स्क्वेअर, टीबी स्क्वेअर प्लस क्यूबी स्क्वेअर. याला इक्वेशन आपण फाइंड आउट करू. नाउ आता पहा लेफ्ट हँड साइड झाली आपली. आता राइट हँड साइड काय टीपी स्क्वेअर प्लस टीआर स्क्वेअर. टीपी कोणाचा हायपोटेन्यूज आहे इन ट्रायंगल टीएपी. टीएपी मध्ये टीपी हायपोटेन्यूज आहे. आपण घेऊया इन ट्रायंगल टीएपी. ट्रायंगल टीएपी angle TAP is equal to 90 degree by Pythagoras theorem. Pythagoras theorem use करू. TP square is equal to काय TS square plus PS square. TS square plus PS square. लक्षात येते का पहा TP square is equal to TS square plus PS square. TS square plus PS square. याला इक्वेशन 6 नाव देऊ. नाउ इन ट्रायंगल आता काय घ्यायचं आपल्याला TR घ्यायचंय. TR कोणाचा हायपोटेन्यूज आहे TBQ ट्रायंगल मध्ये. नाउ इन ट्रायंगल TBQ angle TBQ नाही TBR घ्यायचा आपल्याला. इन ट्रायंगल TBR angle TBR is equal to 90 degree by Pythagoras theorem. Pythagoras theorem यूज करायचा आहे. TR square is equal to काय TB square plus BR square. TB square plus BR square. तुम्हाला वाटत असेल लांब होत चालले. काही लांब नाही, अवघड नाही काही. TB square plus BR square. हे झालं इक्वेशन 7. हा इक्वेशन 7 झालं. आता इकडच्या बाजूला काय पहा TP square plus TR square. TP square TR square मिळालं. त्यांची ऍडिंग करून घेऊ. ओके. ऍडिंग इक्वेशन 6 and 7. ऍड 6 and 7. 6 आणि 7 ला ऍड करा. पहा काय TP square plus TR square. TP square plus TR square is equal to TP square काय TS square plus PS square. TS square plus PS square plus TB square plus BR square. TB square plus BR square. पहा TB square plus BR square. This is equation 8. पहा आता जवळ आलंय. इक्वेशन 8 मिळालं. आता कंपेअर काय कंपेअर करायचंय इक्वेशन 5 आणि इक्वेशन 8 आपल्याला कंपेअर करायचंय. 5 आणि 8 कंपेअर करू. आपल्याला हे इक्वल लिहायचं TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर. TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. हे दोन कंपेअर करायचे. लेफ्ट हँड साइड इक्वल लिहायच्यात. लेफ्ट हँड साइड जर इक्वल लिहायची असेल तर राइट हँड साइडची कंपेअर करावं लागेल. चेक करू आपण राइट हँड साइडची कंपेअर करायला कुठे अडचण आहे का आपल्याला. पहा TS स्क्वेअर आहे इथं TS स्क्वेअर आहे इथं TS स्क्वेअर आहे. काय अवघड नाही, सोपं आहे. SS स्क्वेअर पहा इथं SS स्क्वेअर आहे. SA म्हणजे BR आहे का पाहू आपण पुढं. इथं SA तर इथं कुठंच नाही. SA ला इक्वल काय आहे SA ला इक्वल BR आहे. SA ला इक्वल BR इथं लिहिलंय मी. पहा AS इज इक्वल टू BR. मग इथं SA आहे. इथं मी ट्रायंगल करतो कळण्यासाठी. इथं SA आहे आणि खाली BR आहे. हे दोन इक्वल आहेत SA आणि BR.
टीबी स्क्वेअर, इथं टीबी स्क्वेअर आहे का? आहे. इथं टीबी स्क्वेअर, इथं टीबी स्क्वेअर आहे, काय अवघड नाही. क्यूबी स्क्वेअर, क्यूबी कुठे आहे? हा क्यूबी स्क्वेअर, इथं क्यूबी स्क्वेअर कुठंच नाही, पण क्यूबी ला इक्वल काय? पीए. इथं आपण प्रूव्ह केलं क्यूबी इज इक्वल टू पीए. म्हणजे तर क्यूबी ला मी चौकट करतो, क्यूबी इज इक्वल टू काय? पीए. म्हणजे 5 आणि 8 याची जर कंपेअर केली तर राईट हँड साइड सुद्धा काय आली? इक्वल आली. तसं लिहितो मी हियर PA is equal to काय? QB. PA is equal to QB and BR is equal to काय? SA. BR is equal to SA. हे कशावरून? BR is equal to हे कशावरून? From 1 and 2. From 1 and 2. मग 1 and 2 वरून आपल्याला कळलं की TA इथं आहे, SA च्या जागेवर मी SA च्या जागेवर काय लिहू? PA च्या जागेवर काय लिहू शकतो पहा? QB लिहू शकतो. PA is equal to QB आणि इथं BR च्या जागेवर SA लिहू शकतो. BR च्या जागेवर SA लिहू शकतो. म्हणजे राइट हँड साइड सुद्धा काय झाले त्याच्या? इक्वल झाल्या. देअरफॉर मी रिराइट करतो याला. TP स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर इज इक्वल टू वरचं ऍज इट इज लिहून काढा. TA स्क्वेअर प्लस SA स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर प्लस QB स्क्वेअर. पहा हे प्रूव्ह झालं. दिस इज इक्वेशन 9. याला इक्वेशन 9 नाव देऊ. देअरफॉर इथे लिहितो आता मी, थोडीशी जागा लागते फक्त आता. देअरफॉर फ्रॉम 5 and 9 वरून काय झालं? TA स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल टू काय प्रूव्ह झालं? TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. हे अशा पद्धतीने एक्झाम्पल प्रूव्ह करायचं होतं. थोडंसं मोठं एक्झाम्पल होतं, हॉट क्वेश्चन होता. हॉट क्वेश्चनला थोडासा आपल्याला वेळ लागतो आणि थोडं डिटेल बारकाईने लक्ष द्यावं लागतं. एक 2 मिनिटांमध्ये काय काय केलं ते सांगतो तुम्हाला आणि लेक्चर संपलं आपलं. पहा PQRS इज अ रेक्टँगल. PQRS रेक्टँगल दिला होता. कंस्ट्रक्शन काय केलं पहा? AB पॅरलल टू SR कंस्ट्रक्शन केलं. ड्रॉ AB पॅरलल टू SR हे कंस्ट्रक्शन केलं. प्रूफ मध्ये काय लिहिलं मी? PQRS इज अ रेक्टँगल. PQRS रेक्टँगल आहे. देअरफॉर काय? PQ पॅरलल टू SR होईल, PS पॅरलल टू QR होईल. का? ऑपोजिट साइड्स ऑफ द रेक्टँगल आर पॅरलल. PQ SR ला पॅरलल झाली, PS QR ला पॅरलल झाली. AB पॅरलल टू SR आहे. AB पॅरलल टू SR हे कशावरून? कंस्ट्रक्शन. मग AS पॅरलल टू BR होईल. AS पॅरलल टू BR because PAS and QBS are collinear. Angle ASR हा 90 डिग्री होईल. ह्या दोन पॅरलल आहेत. AS त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. A सुद्धा काय होईल? 90 डिग्री होईल. B सुद्धा 90 डिग्री होईल. R सुद्धा 90 डिग्री होईल. Therefore ABRS is a rectangle. मग ABRS रेक्टँगल झाला. ABRS रेक्टँगल झाल्यानंतर ऑपोजिट साइड ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. मग AS is equal to BR होईल. AS is equal to BR. Similarly we can prove that PA is equal to QB. म्हणजे हे आपण प्रूव्ह केलं. AS is equal to BR आणि PA is equal to QB हे प्रूव्ह केलं पाहिजे. इक्वेशन 1 आणि 2 नाव दिलं. यानंतर काय केले पहा? we have proved that TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर. आपल्याला TS स्क्वेअर आणि TQ स्क्वेअर घ्यायचा आहे. TS कोणाचा हायपोटेन्यूज? इन ट्रायंगल SAT. अँगल SAT is equal to 90 डिग्री घेतला. TS स्क्वेअर is equal to TS स्क्वेअर प्लस AS स्क्वेअर. TS स्क्वेअर प्लस SA स्क्वेअर घेतला. त्याला इक्वेशन 3 नाव दिलं. त्यानंतर आपल्याला TQ स्क्वेअर पाहिजे होता. TQ कोणाचा हायपोटेन्यूज आहे? ट्रायंगल TBQ मध्ये. TBQ is equal to 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम. TQ स्क्वेअर is equal to TB स्क्वेअर प्लस QB स्क्वेअर. इक्वेशन 3 आणि 4 ची ऍडिंग केली. काय ऍडिंग केली? तर TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर ऍडिंग केली. ऍडिंग केल्यानंतर TS स्क्वेअर ऍडिंग करा. TS स्क्वेअर प्लस SA स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर प्लस QB स्क्वेअर हे इक्वेशन 5 मिळालं. यानंतर मला TP स्क्वेअर पाहिजे होता. TP स्क्वेअर कोणाचा हायपोटेन्यूज आहे? ट्रायंगल TAP मध्ये. TAP घेतला. TAP 90 डिग्री पायथागोरस थेरम वापरला. TP स्क्वेअर इज इक्वल टू TA स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर. TA स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर हे इक्वेशन 6 आणि शेवट आपल्याला TR स्क्वेअर पाहिजे होता. TR कोणाचा हायपोटेन्यूज आहे? ट्रायंगल TBR मध्ये. इन ट्रायंगल TBR इज इक्वल टू 90 डिग्री. TR स्क्वेअर इज इक्वल टू TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर याची ऍडिंग केली. ऍडिंग केल्यानंतर TP स्क्वेअर इज इक्वल टू TR स्क्वेअर आलं.
हे टी ए स्क्वेअर पी ए स्क्वेअर, टी ए स्क्वेअर पी ए स्क्वेअर, टीबी स्क्वेअर बी आर स्क्वेअर, टीबी स्क्वेअर बी आर स्क्वेअर, ह्या इक्वेशन 8 ची आणि 5 ची कंपॅरिझन केली मी. टीए ला टीए होता, एसए एसए याच्यामध्ये नव्हता, पण एसए ला इक्वल टू काय, एसए ला इक्वल टू आहे बीआर, म्हणून बीआर इथं होतं, बीआर आहे. टीबी स्क्वेअर आहे, टीबी स्क्वेअर आहे. क्यूबी स्क्वेअर, इथं क्यूबी स्क्वेअर नाही, पण क्यूबी ला इक्वल टू काय आहे, पीए आहे, आणि इथं पीए स्क्वेअर आहे. हे ऍज इट इज लिहिलं, फक्त रिराईट केलं. इथं पीए च्या जागेवर क्यूबी, बीआर च्या जागेवर एसए टाकला आणि रिराईट केलं. त्यानंतर 5 आणि 8 9 सेम टू सेम आले, देअरफॉर लेफ्ट हँड साइड काय होतील, त्याच्या सारख्या होतील. राइट हँड साइड सारख्या, लेफ्ट हँड साइड सुद्धा सारख्या होतील. फ्रॉम 5 and 9 टी ए स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन आपण सोडवलेला आहे. ज्यांना लिहून घ्यायचे ते स्क्रीनशॉट काढून घ्या, प्रॅक्टिस करा. 2.2 प्रॅक्टिस सेट संपला, चॅप्टर सुद्धा आपला संपलेला आहे. प्रॉब्लेम सेट फक्त बाकी, उद्यापासून प्रॉब्लेम सेट आपण सुरू करणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी परत एकदा 2.2 सोडवा. सगळ्यांना धन्यवाद.